ही पूरा सब निघाला. तर चला मित्रांनो, आपण आज ॲम्बिएट्विन का वापरावा आणि कशा पद्धतीने वापरावा. ओके ओके पाटील, आम्ही दोघं आज ॲम्बिएट्विन एक जबरदस्त आपल्याकडे कुकवेअर आहे आणि हे कुकवेअर का वापरायचं आणि हे वापरून आपल्या आयुष्यामध्ये आपलं आरोग्य कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला टिकवता येईल यासाठी जबरदस्त अशी इन्फॉर्मेशन आणि हे ॲम्बिएट्विन वापरणं का गरजेचं आहे, घराघरात असणं का गरजेचं आहे याविषयी आम्ही माहिती देणार आहोत. आज इथे आम्ही 2 आयटम बनवून दाखवणार आहोत. मॅडम पूर्णपणे त्याची तयारी इथे करत आहे. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की याला नजरअंदाज करू नका मित्रांनो. आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, आपलं जीवन खूप महत्त्वाचं आहे आणि आज आपल्याला माहीतच नाहीये की आज आपण प्रत्येक घरामध्ये सकाळ संध्याकाळ जेवण बनवलं जात आहे. पण हे जेवण बनवताना आपण बरोबर ते जेवण कशा पद्धतीने बनवलं पाहिजे याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपलं आरोग्य आहे आणि आरोग्य कशा पद्धतीने आपण चांगलं ठेवू शकतो आणि 100 वर्ष जीवन कसं जगू शकतो याविषयीची माहिती इथे देणार आहोत. आज आपण घरी जेवण बनवतो. जेवण बनवत असताना खरं तर आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या ताईला, आपल्या मिसेसला खूप अशी घाई असते आणि घाई असताना सकाळी मुलांचा डबा बनवायचा, मिस्टरांचा डबा बनवायचा, या घाई जेवण बनवत असताना किंवा स्वयंपाक बनवत असताना खूप साऱ्या चुका आपल्या हातून घडतात आणि आपल्याला त्या माहीतच नसतात. तर निश्चितच तिथे काही टिप्स तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या जर तुम्ही तुमच्या दैनंदिन स्वयंपाकाच्या वेळेस जर वापरल्या तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचं की ॲम्बिएट्विनच का वापरायचा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 3 लिटरचा आपल्याकडे एक सॉटे पॅन आहे. हा 1.5 लिटरचा आहे मित्रांनो आणि याची खासियत ही आहे की याला 18x8 म्हणजे 18x8 स्टेनलेस स्टील म्हणतात आणि याला अजून एक नाव आहे 304 म्हणजे 304 ही क्वालिटी असते मित्रांनो स्टेनलेस स्टीलची. आणि खूप साऱ्या लोकांना फक्त स्टेनलेस स्टील एवढंच माहीत आहे, त्यातले खूप सारे प्रकार माहीत नाही. तर आपलं जे ॲम्बिएट्विन बनलेलं आहे याचं जे मटेरियल आहे कन्स्ट्रक्शनचं त्याला 18x8 म्हटलं जातं. तर 18% हे बनवताना यामध्ये क्रोमियम आहे आणि 8% निकेल आहे. त्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता मॅडम काय बनवणार आहे ते सांगतील तुम्हाला. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव राजेश्री पाटील आणि आज मी ॲम्बिएट्विनमध्ये कढई पनीर हे बनवून दाखवणार आहे 0 ऑइलमध्ये. तर कढई पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं आहे, हा मसाला घरून बनवून आणला आहे. ह्याच्यासाठी मी 2 चमचे धने, 1 चमचा काळे मिरे आणि 2 चमचे जिरे आणि त्याच्यामध्ये 3 काश्मीरी लाल मिरच्या थोडंसं फक्त सॉटे करून घेतलं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून आणलं कारण ते इथे करणं शक्य नव्हतं. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे हा सॉटे पॅन ठेवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की याला मिनिमम हीट लागते. आपण गॅसवर जर ठेवत असू तर लो किंवा मीडियम फ्लेमवरच फक्त आपल्याला वापरायचं आहे. तर आता मी हे ठेवलं आहे. मला वाटतं माझा आवाज असंही जाईल. सगळ्यात पहिल्यांदा मी आता ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं जिरं. आपण जसं रेग्युलर फोडणी देतो ना त्याच पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे. यानंतर मी टाकणार आहे ह्या 2 हिरव्या मिरच्या आणि 1 दालचिनी. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना ही आहे की हे भांडे वापरत असताना आपल्याला फक्त लाकडी चमच्याचाच वापर करायचा आहे, नाहीतर स्टीलच्या ह्याने काय होतं त्याला स्क्रॅच पडतात. याला आपण थोडंसं फक्त गरम करून आणि जसं आपण तेलामध्ये फोडणी देतो ना त्याच्यामुळे हे लवकर फ्राय होतं. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की हे फ्राय कसं होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे, थोडंसं पाणी.
सिमेंटची लागते. आता आपण याच्यामध्ये घालणार आहे कापलेला कांदा. हो, तेवढाच घे. नाही नाही त्याला आता याच्यात पुन्हा थोडंसं पाणी घालायचं. थोडा वेळ पटकन आणि थोडा वेळ द्यायला जगायचं असेल तर निश्चितच त्याला सिरियसली वापर गरजेचं आहे. तर खूप सारे वाफेतनं निघून जातात आपल्या जे भाजीपाला काही आमच्या जे व्हिटॅमिन मिनरल्स आहे ते वाफेतनं निघून जातात. आपण जे खातो ते काही खूप चांगलं नसतं. ते इथे एक लेअर तयार होते, याला विटालॉग टेक्नॉलॉजी म्हणतात. ज्यातनं हे बघा ते पूर्ण मध्ये गेलं नाही, पूर्ण त्याचे जे व्हिटॅमिन मिनरल्स हे पूर्ण त्या आपल्या खाण्यामध्ये जाणार आहे. तर निश्चितच आपला एक पिढीचा निश्चितच घेऊन जाणार आहे. आणि आपण बघतो की बाजारात खूप सारे आपण कुकर आणतो किंवा इतर आणतो. माझ्या मते 30 वर्षात 5-6 वेळा तरी ते वेगवेगळे घ्यावे लागतात. आणि आपल्या कुकरला बघा नंतर खालून असा गोल येतो ना बुडाला, तसं ह्या भांड्यांना येत नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित वापरता येतात जास्त वर्ष. आता याला लो फ्लेमवरच का करायचं त्याच्या पाठीमागे एक कारण आहे मित्रांनो. आपण आजपर्यंत जे ट्रॅडिशनल जे बर्तन वापरत आहे ही सगळीकडे ऍक्च्युली डिस्ट्रीब्यूट होत नाहीये. तर याची जी हीट आणि ते असल्यामुळे हीट सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होते प्रॉपरली. कमी वेळात खाना बनवायचं म्हटलं तर त्याला वेळ लागतो, पण यात हीट सगळीकडे चांगल्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे तसा काही प्रकार होत नाही. कमीच ठेवते. हा वेळ लागला तरी चालेल. आपल्याला प्रत्येक काउंटरवरती आपली इन्फॉर्मेशन वाढवायची, माहिती वाढवायची आहे. आता मी ह्याच्यात टाकते आलं लसूण पेस्ट आहे. आता प्रत्येक स्त्रीला माहिती आहे, सिक्वेन्स माहित असतो कसं बनवायचं. यात खूप मोठं काय रॉकेट सायन्स नाही. फक्त बनवताना फ्लेम कमी ठेवायची आहे आणि न विसरता लाकडी स्पून्स यूज करायचे. त्याला चवीनुसार आलं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत आपण त्यामध्ये. आपण आज बनवणार आहोत पनीर कढई. हो, आलं लसूणची पेस्ट थोडीशी परतून घेतली. आता आपलं सबसे ज्यादा गर्दी की हो, बाद में थोड़ी हल्दी डाल रहे हैं मैडम यहाँ पे. चवीनुसार बाकीचे सगळे मसाले असतात. जिरा पावडर टाकली, सॉरी धनिया पावडर टाकली आहे. आणि हा जो मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितला होता ना, जो मसाला मसाला बनवला होता जो खडा मसाला थोडासा तोही थोडा टाकला आहे मॅडमने. आता याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. खमंग असा स्मेल माझ्या मध्ये सगळ्यांना येतच असेल याचा आता. आणि बरेचसे लोक माझ्यामध्ये जेवण आलेले असतील त्यामुळे त्यांच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. थोडी हळदी टाकतात मॅडम, पूर्ण मसाले थोडे. प्रत्येक घरात आंबील असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला गरजेचं बनवून झालं का त्यानंतर मी तुम्हाला सांगेन. तुम्ही सांगा. तर बघा मित्रांनो, आपण आजपर्यंत परंपरागत अल्युमिनियमची भांडी वापरतो. अल्युमिनियमचा जर कुकर आपण विकत घेतला तर आपल्याला माहिती आहे 2-3 वर्षानंतर घेताना जर त्याचा 2 किलो वजन असेल तर निश्चितच
1 किलो 800 ग्राम किंवा 1 किलो 700 ग्राम 750 ग्राम बनतं. म्हणजे 250 ग्राम त्याचं अल्युमिनियम जातं कुठं ते निश्चितच लीच होऊन आपल्या पोटात जातं. आणि अल्युमिनियम हा हेवी मेटल आहे आणि तो जर आपल्या शरीरात गेला तर तो कॅन्सरस सेल्स पैदा करतो, निर्माण करतो. आणि आज आपण बघतोय आता मॅडम काय टाकतात त्यामध्ये जबरदस्त पद्धतीने पनीर कढई इथं होणार आहे मित्रांनो. खमंग सुटलेला आहे पूर्ण हॉलमध्ये. थोड्याच वेळात काटोल सुद्धा इकडे येतील नव्हते. बहुत ही बढ़िया वैसे या मैडम बना यूज करता बरेच लोक करायचे कारण हा हीट लवकर ट्रान्सफर करतो त्यामुळे लवकर त्यात जेवण बनवलं जायचं पूर्वी. आता चवीनुसार मीठ टाकत आहेत मॅडम त्यामध्ये. मॅडमला सांगून ऑर्डर करायची. आपल्या शरीरात गेलं तर निश्चितच कॅन्सर सेल्स पैदा होतात. आणि अल्युमिनियमचा जो कुकर किंवा भांडे असतात ना नंतर खालना त्याला गोल येतो कारण हे सगळे बेस बरोबर असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला खूप इजा पण होते मित्रांनो. आपलं जीवन देवाने दिलेलं खूप महत्वपूर्ण आहे. या जीवनाला खूप महत्व आहे आणि आपण फक्त माहितीच्या अभावामुळे आपण परंपरागत भांड्यांमध्ये बनवत असतो. परंतु आता काय होत आहे दिवसेंदिवस लोकांना माहिती मिळत आहे. खूप सारे लोक आता घरात स्टेनलेस कुकर आणि कढया वापरतात. यानंतर आता कांदा जो उभा कापलेला आहे तो मॅडम त्यामध्ये टाकतायत. टाकून झाला की नंतर पुन्हा त्याला थोडंसं एक अनाउन्समेंट आहे. काउंटरवरती जे जे परफॉर्म करताय सर्वांना रेकॉग्नाइज. शिमला मिर्च टाकलेली मित्रांनो बघा हिरव्या कलरची आहे, पिवळ्या कलरची आहे, लाल कलरची आहे. तर निश्चितच आपण कलरफुल भाज्या का घेतो तर त्याच्या मागे काही कारण असतात. हिरव्या कलरची जी आहे तो आपल्या शरीराला फायदेशीर असतो. हिरव्या कलरमुळे आपल्या सेल्स चांगल्या होतात. ऑरेंज कलर जो आहे त्यामुळे डोळे चांगले असतात. रेड कलरमुळे आपल्या हार्टसाठी चांगले असतात. तो वेगवेगळे कलर जे असतात त्यामुळे आपल्या शरीराला खूप वेगवेगळ्या आरोग्याचा फायदा होतो त्याचा. फ्रेश आता मॅडम अमूलचं फ्रेश क्रीम टाकत आहे त्यामध्ये. अमूल फ्रेश क्रीम ऍड केलेला आहे आता त्यामध्ये. आपण जर बघतोय की आपण ज्यावेळेस घरात स्टेनलेस स्टील वापरतो किंवा आपलं अल्युमिनियम वापरतो त्यावेळेस खूप असं जळतात बघा जेवण जर जास्त हिटनं जर केलं तर आपण. आणि जास्त हिटमुळे काय होतं की आपण सगळं चांगलं आणतो पण ते ज्यावेळेस आपण जेवण बनवायला घेतो त्यावेळेस खूप अशा सगळेच हाय फ्लेमवर जेवण बनवतो मित्रांनो. आणि हाय फ्लेमवर जर जेवण बनवलं तर निश्चितच मी तुम्हाला सांगितलं वाफेतनं आपले सगळे व्हिटॅमिन मिनरल्स निघून जातात. त्याचप्रमाणे पाण्याचं हीट तयार होते आणि पाण्यामध्ये जे म्हणजे जे म्हणतात ना वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि मिनरल्स जसं की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी हे पाण्यामध्ये विरघळून जातात आणि वाफेच्या रूपाने ते निघून जातात. म्हणजे काय आपण खूप चांगला विचार करून भाजीपाला घरी आणतो आणि शिजवताना त्यातले सगळे अल्कोहोल जे जास्त हीट सेन्सिटिव्ह जे न्यूट्रिएंट्स असतात ते सगळे उडून जातात. मग आपण काय खातो स्वतः खातो. आपल्याला शरीराला लागणारे व्हिटॅमिन मिनरल्स हे काही यातनं खरं तर मिळतच नाही. या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर आपण कमी फ्लेमवर जर वापरलं आणि त्याची व्हिटॅलॉग टेक्नॉलॉजी व्हिटॅमिन मिनरल जर त्यातच राहिले तर निश्चितच त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. तर बघू शकता तुम्ही छान पद्धतीने ते बघताय आता. मिनरलच्या पाण्याची एक लेअर तयार होते ते उडून जात नाही. त्याच व्हिटॅलॉग टेक्नॉलॉजी यालाच म्हणतायत की त्या पाण्याची लेअर आहे आणि उचलल्यानंतर ते पुन्हा मध्ये जाणार. म्हणजे जे मुळात त्यातले जे फ्लेवर आहेत त्यातले जे मॉइश्चर आहेत त्यातले जे ज्युसेस आहेत हे उडून जाणार नाही. हे सगळे यात राहणार आहे आणि जे आपल्या शरीराला खरंच खूप गरजेचे आहेत. मेन फायदा त्याचा हा आहे. व्हिटॅलॉग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात आणि ऑप्टिटेम्प त्याचा प्लॅटफॉर्म आहे खालचा. सेम टेम्परेचर असतं. 4
किंवा 5 मेंबर आहे, कमीत कमी 5 ते 6 लिटर ऑइल लागतं आणि चांगल्या क्वालिटीचं जर आपण आज तेल घेतलं तर 300 रुपये लिटर आहे आणि 300 रुपयाप्रमाणे महिन्याला 1500 रुपये खर्च येतो, वर्षाला 18,000 रुपये खर्च येतो आणि 30 वर्षाचा हिशोब केला तर 5,40,000 रुपये फक्त आपल्या ऑइलमध्ये जातात. आणि गॅस किती लागतो आपल्याला तो जर बघितलं तर साधारण एक सिलेंडर जरी महिन्याला घेतलं तर 800 ते 1000 रुपये लागतात आणि जोरदार ताली हो सकती है प्रोफेसर ललित जी बड़े और गायत्री मैडम के लिए 32 नेक्स्ट ऑर्डर 10,000 रुपये आपल्याला वर्षाला खर्च आहे आणि 3 वर्षाचा जर घेतला तर बघा 3,60,000 रुपये तोही खर्च येतो आपल्याला 30 वर्षाचा 3 लाख तरी खर्च येतो. तर अशा प्रकारे 5 आणि 3 8 लाख 8.5 लाख रुपये आपल्याला 30 वर्षात फक्त ऑइल आणि गॅसचाच खर्च आहे. आणि या 30 वर्षामध्ये आपण खूप वेळा भांडे बदलतो, कधी कधी स्टीलचे आपले भांडे चिरून जातात, जे घेतो आपण कुकर वगैरे ते कधीच बसत नाही, ठेवलं तर कुठंतरी इकडे तिकडे पडून जातं. तर ते सुद्धा 40-50 हजाराचे 30 वर्षात आपण घेतो, म्हणजे जवळजवळ 9-9.5 लाख रुपये आपल्याला 30 वर्षात याला खर्च येतो. आणि हे जर एकदा घेतलं तर याचे कमीत कमी 40% पैसे वाचणार आहे. 10 लाख जरी 30 वर्षाचा खर्च पकडला तुम्ही, 10 लाखाचे 40% 4 लाख होतात मित्रांनो. तुम्ही जर हे बर्तन घेतलं तर तुम्ही 4 लाख रुपयाने बोनसमध्ये असणार आहे. किती? कमीत कमी 4 लाख रुपये वाचवू शकता. हे झालं फक्त पैशात. परंतु आज आपण घरात जे काही बनवतो, तेल आणतोय, तेल माहिती आहे तुम्हाला, इंडिया ही जगात काही आजारांची राजधानी बनलेली आहे. आज BP कशामुळं होतो? तर तेलामुळं होतो. असे खूप सारे आजार आहेत. डायबेटीस काय आहे, बरोबर आहे की नाही? तर याला ट्रीटमेंट घेण्यासाठी आज जर एखाद्याला डायबेटीस आहे, BP आहे, थायरॉइड आहे, तर याला ट्रीटमेंट घ्यायला महिन्याला कमीत कमी 5,000 रुपये लागतात, वर्षाला 60,000 रुपये लागतात आणि 30 वर्षात साधारण 18 लाख रुपये लागतात. तर तुम्ही किती पैसे वाचवू शकतात? आणि मेन म्हणजे हे तर खरं आपलं शरीर आहे, हे अनमोल आहे, याची कुठंच पैशात किंमत होऊ शकत नाही. जर याला तुम्ही वापरलं, चांगल्या पद्धतीने शिकून घेतलं तर तुमचं स्वतःचं आरोग्य, तुमच्या परिवारातील सर्व लोकांचं आरोग्य तुम्ही चांगल्या पद्धतीने ठेवू शकतात. एवढंच नव्हे तर आपले नातेवाईक आहे, आपले मित्र आहेत, आपले शेजारी आहेत, अशा खूप साऱ्या लोकांना याची माहिती देऊन त्यांच्या आयुष्यात आपण कलर भरू शकतो. तर हे घेणं म्हणजे हे पैसे खर्च नाही आहे मित्रांनो, इथनं तुम्हाला पैसे मिळणार आहेत एक. त्यामुळे प्रत्येक घराघरात ॲम्ब्युक्विन असणं खूप गरजेचं आहे, आज काळाची गरज आहे. प्रत्येकाला खायला मिळेल. आमचं झालं सर सबसे पहले तो ये जीरो ऑयल कुकिंग है। माइक पे बोलिए, एक मिनट मेरा हो जाएगा। नहीं संजय आप बताओ ना। दोस्तों अभी मैडम ने पनीर कढ़ाई बनाया है, बहुत ही अच्छा तरह से यहाँ किया है। दोस्तों आज का जो पनीर कढ़ाई बनाया है इसकी मेन खासियत है कि विदाउट ऑयल बनाया है, इसमें एक गुड ऑयल नहीं है। मॅडम थोडी शिमला मिरची पण द्या. हाँ 1-2 असे गार्निश. पता है ऑयल से कितनी तरह की बीमारी होती है। आज अगर देखा जाए तो बहुत सारे घरों में BP, डायबिटीज, बहुत सारी बीमारियां आ चुकी है और इसका मेन रीजन है हम जो रिफाइंड ऑयल खा रहे हैं, इसकी वजह से बहुत सारा बीमारियां हर एक घर में है। अगर हम हर एक इंसान ने अगर घर में एम्ब्युक्विन यूज किया तो बहुत सारी अपने परिवार की आपने अभी बनाया? हाँ, अभी बनाया, सबके सामने बनाया अभी। दोस्तों अमेजिंग। शेयर और